जैन धर्म अतिशय शांतताप्रिय असणारा धर्म म्हणून आपण ओळखतो. जैन धर्मामध्ये कुठल्याही प्रकारची हिंसा मान्य नाही असा अहिंसावादी असलेला धर्म म्हणून आम्ही या धर्माकडे बघतो. या धर्मामध्ये एकूण 24 तीर्थकार होऊन गेले, ज्यापैकी पहिले होते ऋषभदेव, तर शेवटचे तीर्थकार होते वर्धमान महावीर. आणि या तीर्थकारांच्या विचारांचा वारसा पुढं अनेक आचार्यांनी अनेक जैन मुनींनी चालविला. अनेक चांगली चांगली माहिती दिली, कारण या धर्मामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, परिग्रह आणि ब्रह्मचर्य या गोष्टींना त्या ठिकाणी मान आहे. असा धर्म आपल्या देशामध्ये आहे. परंतु काल एका कार्यक्रमामध्ये जैन मुनी असणारे आचार्य नयन पद्मसागरजी हे काल एका व्यासपीठावर बोलता बोलता काही भलतच बोलून गेले, ज्यामुळं इतिहासाची पानं चाळण्याची वेळ इथल्या माणसावरती आली. बोलता बोलता असं त्यांनी वक्तव्य केलं की क्षणात आमचा इतिहास बदलल्यासारखं आम्हाला वाटलं. नेमकं बोलले काय, तर काल एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना आचार्य नयन पद्मसागर यांनी असा दावा केला की महाराणी ताराबाई ह्या जैन होत्या, जैन धर्मातून होत्या, आणि सनकन आमच्या काळजावरती कुऱ्हाडीचा घाव झाल्यासारखं आम्हाला वाटलं. कारण उभ्या महाराष्ट्राबरोबर अखंड हिंदुस्थानाला माहित आहे की महाराणी ताराबाई कोण होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी हा हिंदवी स्वराज्याचा वारसा पुढे चालवत नेला. छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती राजाराम महाराज असतील, आणि याच छत्रपती राजाराम महाराजांच्या अर्धांगिनी अर्थात महाराणी ताराबाई, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे सरसेनापती असणारे हंबीरराव मामा मोहिते यांच्या कन्या म्हणजेच महाराणी ताराबाई. हंबीर मामा मोहितेंच्या खांद्यावरती वाढल्या आणि ढाल तलवारी सोबत खेळल्या, बागडल्या, घोडेसवारी शिकली. आणि याचा उपयोग पुढे कसा झाला, तर जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब बादशाहानं अटक केली, राजाराम महाराज गेले, यानंतर महाराणी ताराबाईंनी मृत्यूच्या धाडेमध्ये जाणाऱ्या हिंदवी स्वराज्याला आधार देण्याचं काम केलं, हातात शमशेर घेतली आणि औरंगजेब बादशाह नावाच्या जनावरासोबत त्या ठिकाणी लढल्या. औरंगजेब बादशाह तो दिल्लीमधून या दखनेत आला, परंतु या दखनेतला दगड सुद्धा तो घेऊन गेला नाही. याच दगडाखाली त्याची कबर खोदली. एवढा तेजस्वी ओजस्वी इथं मराठ्यांचा इतिहास आहे. आणि याच मराठा साम्राज्यातल्या रणरागिनी म्हणजेच महाराणी ताराराणी अर्थात महाराणी ताराबाई. जातीनं आणि कुळानं ह्या मराठा. आचार्यजी, तुम्ही केलेलं वक्तव्य हे सपशेल चुकीचं आहे. आचार्यजी, आपण इतिहासाचा आदर केला पाहिजे, कारण इतिहास बदलला की ओळख बदलते, आणि ओळख बदलली की पिढ्यानं पिढ्या दिशाहीन होतात. हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे आचार्यजी. आणि हा आमच्या स्वाभिमानाचा इतिहास आहे. शांतता प्रिय म्हणून आपल्या धर्माकडे आम्ही बघतो. त्या धर्मातलीही तत्व आम्हाला मान्य आहेत, कारण सत्यवादी, ब्रह्मचार्य, अहिंसेच्या मार्गाने परिक्रमण करणारा भगवान वर्धमान महावीरांचा हा धर्म आहे. मग तुम्ही बोलत असताना पुरेपूर एक तर माहिती इतिहासाची घेऊनच आपण बोललेलं बरं, नाही तर आपण न बोललेलं बरं, असं माझं मत आहे. कारण कुठलंही अर्धवट ज्ञान, कुठलाही अर्धवट इतिहास आणि अर्धवट माहिती ही केवळ व्यक्तीसाठीच नाही तर संबंध समाजासाठी घातक असते. म्हणून अगोदर इतिहासाची पुरेपूर आपण माहिती घेतली पाहिजे, नंतरच बोललं पाहिजे. त्याचबरोबर अनेक तुमचे भाषा किंवा तुमचे अनेक शब्द सुद्धा आहेत. बोलता बोलता तुम्ही सांगितलं की मराठी भाषा सुद्धा तिकडून आली. अहो, मराठी भाषेबद्दल तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सुद्धा लिहून ठेवलं होतं की माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके. आता मी हा विषय का काढला, कारण 24वे तीर्थकार भगवान वर्धमान महावीर जेव्हा ग्रहत्याग करून भ्रमंती करायला निघाले, जवळजवळ 30 वर्ष वर्धमान महावीरांनी भ्रमंती केली, तेव्हा जैन धर्म लोकांना कळावा, लोकांना समजावा, आणि लोकांना उपदेश करत असताना लोकांना ती भाषा समजावी, यासाठी वर्धमान महावीरांनी अर्धमागधी नावाच्या भाषेचा वापर केला. अर्धमागधी भाषेचा, मराठीचा वापर केला नव्हता. लक्षात घ्या. हा, पण ज्ञानेश्वरांनी अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांनी लोकांना सांगत असताना, ज्ञानेश्वरी सांगताना मात्र मराठी भाषाच निवडली होती आणि मराठी भाषेचा उल्लेखही केला होता. मान्य आहे, कर्नाटकाच्या श्रवणबेळगोळ या ठिकाणी सुद्धा
एका शिलालेखावरती मराठी भाषेतले जैन काळातील काही पुरावे आढळले, यालाही मी सहमत आहे. परंतु मात्र इतिहासात बोलत असताना महाराणी ताराबाईंबद्दल तुम्ही जी चुकीची माहिती दिली, ही चुकीची माहिती म्हणजे येणाऱ्या आमच्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्या हरवण्याची वेळ आमच्यावर कधी येईल, यासाठी तुम्ही मांडलेली मांडणी अतिशय चुकीची आहे. मी तुमच्या एवढा मोठा नाहीये की तुम्हाला मी म्हणावं की माफी मागावी, परंतु जी मराठी माणसांची, ज्या शिवप्रेमींची, इथल्या 18 पगड जातींच्या लोकांची मन दुखावली, त्यांच्या मनाचा तुम्ही एकदा साहेब आचार्यजी विचार केला पाहिजे. खरं तर चुकी तुमचीही नाही, चुकी आमच्या काही लोकांची आहे. काल परवा तुम्ही ज्या व्यासपीठावर बोलत होता त्या व्यासपीठावर सुद्धा काही राजकीय नेते मंडळी बसली होती आणि तुम्ही बोलत असताना मात्र आमचेच काही राजकीय बांडगुळ व्यासपीठावर मात्र मूग गिळून गुपचाप बसली होती. त्यांना फक्त ज्यावेळेस मतदान असतं त्यावेळेस 2 हातात 2 फोटो घेऊन येतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मग हे 2 फोटो घेऊन येतात मताची भीक मागण्यासाठी आमच्याकडे आमचे राजकीय बांडगुळ. आणि आम्ही सुद्धा भोळे बाबडी जनता 500 रुपये म्हणजे शेळ्या मेंढ्यांपेक्षा जी किंमत आम्हाला भेटती ती किंमत आम्ही घेतो, 500-1000 रुपये घेतो आणि त्यांच्या झोळीमध्ये आम्ही मतदान टाकतो. मग अशा वेळी इतिहासाची मोडतोड करणारे अनेक लोक येतात. हा जाब सर्वसामान्य जनता विचारते, पण राजकीय बांडगुळ विचारत नाहीत. म्हणून थोडा दोष आमच्याही राजकीय बांडगुळांमध्ये, आमच्याही नेत्यांमध्ये आहे. त्यांना फक्त निवडणूक आली की छत्रपती शिवाजी महाराज आठवतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात. एरवी मात्र त्यांना महापुरुषावरून आणि महापुरुषांच्या विचारावरून काही घेणं देणं नसतं. असो, इतिहासाची मोडतोड नकोय. पुरेपूर माहिती घेऊनच आपण बोललेलं बरं, नाहीतर न बोललेलं बरं. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.